नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप. तात्काळ सेवा वगळता सर्व सेवा ठप्प. ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळामुळे आत्तापर्यंत 916 तरुण तरुणींच्या जीवनात नवी पहाट. आणि जिल्ह्यात पहिले मधाचे गाव म्हणून कल्याण तालुक्यातील पोई या गावास मान्यता. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. तात्काळ सेवा वगळता सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी अचानक संप पुकारल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू झाले आहेत. रुग्णालयातील तात्काळ सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्यानं रुग्णांचे हाल सुरू आहेत. महापालिका प्रशासनानं तात्काळ धाव घेऊन डॉक्टरांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय. ठाणे पूर्व विसर्जन घाटावर अवघ्या 2 ते 3 दिवसांचं वटवट्या पक्षाचं पिल्लू घरट्यातून खाली पडलं होतं. ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पक्षमित्र भरत मोरे यांनी या पिल्लाचं आपल्या घरी नेऊन संरक्षण केलं आणि त्याला तब्बल 1 महिना संगोपन करून पुन्हा आपल्या अधिवासात मुक्त केलं. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्यरत असलेल्या ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळामुळे आतापर्यंत 916 तरुण तरुणींच्या जीवनात नवी पहाट उगवली आहे. सक्षम विद्यार्थी सक्षम राष्ट्र ब्रीद वाक्य असलेल्या या मंडळाचा वर्धापन दिन साजरा झाला. या कार्यक्रमात तरुणांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करत सक्षम राष्ट्रासाठी कार्य करण्याचा निर्धारही व्यक्त केला. 2023-24 या आर्थिक वर्षात 135 होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. गेल्या 16 वर्षात 916 तरुण तरुणींच्या भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी डॉक्टर श्रद्धा जाधव, स्वप्नील हिंदळकर, सचिन शेलावले आणि सनी नवरत या विद्यार्थ्यांनी आपला प्रवास आणि संघर्ष उपस्थितांसमोर मांडला. विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा प्रवास अखंड सुरू राहील असा विश्वास यावेळी गीता शहा यांनी व्यक्त केला. यावेळी धनश्री अभ्यंकर यांच्यासह सहकार्यांनी वय मी सावित्री बोलतेय या लघुनाट्याचा प्रयोग सादर केला. तर विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड आणि भीती नाहीशी करून त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करणाऱ्या बी फ्रँक या कार्यक्रमाबद्दल करण परदेशी यांनी माहिती दिली. या कार्यक्रमात कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना जयश्री मोकाशी पुरस्कार आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा धन्वंतरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या आदेशानुसार एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा या कार्यक्रमाचं जिल्हास्तरीय आयोजन करण्याची जबाबदारी भिवंडी तालुक्यावर देण्यात आली होती. त्या अनुषंगाने भिवंडी येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अंदाजे 350 ते 400 दिव्यांगांनी शासकीय योजनांच्या माहितीचा लाभ घेतला. या कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींना समाज कल्याण विभाग, महापालिका, तहसीलदार कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार योजना, जिल्हा आरोग्य विभागामार्फत देण्यात येणारे दिव्यांग प्रमाणपत्र, त्याचे लाभ तसंच रेशन कार्ड आणि इतर दाखले या लाभांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त जिल्हा आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. या शिबिरात 100 ते 150 लाभार्थ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
तसंच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत भिवंडी महापालिका समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले। या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात संजय गांधी निराधार योजनांमधील 5, संजय गांधी ग्रामीण क्षेत्रातील 6 लाभार्थींना समाज कल्याण विभागामार्फत एकूण 15 दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आले। उत्कृष्ट दिव्यांग सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून एकूण 5 दिव्यांगांना रेशन कार्डचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर स्थायी दिव्यांगांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एकूण 8 उत्कृष्ट लाभ प्रतिनिधींचा आणि आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अशोक भोईर यांचा सन्मान करण्यात आला। तसंच बांबू लागवड करणाऱ्या 6 दिव्यांग शेतकऱ्यांना बांबूची रोपं देऊन सन्मानित करण्यात आलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। सीपी टँक इथे साठलेला कचरा उचलून वागळे इस्टेट भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे। त्यासाठी जादा मनुष्यबळ, जादा गाड्या यांचा वापर करून वेगानं हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत। सौरभ राव यांनी सीपी टँकला भेट देऊन कामाची पाहणी केली। त्याचवेळी या कचरा हस्तांतरण केंद्रातील सगळा कचरा उचलला जाईपर्यंत या परिसरात दुर्गंधी पसरू नये, डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषध फवारणी करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं। वागळे इस्टेट येथील सीपी टँक येथील साठलेला कचरा उचलण्याचं काम सुरू आहे। कचरा उचलण्याची गती आणि त्याची वाहतूक याविषयी वैद्यकीय अधिकारी राणी शिंदे यांनी माहिती दिली। स्थानिक नागरिकांनीही यावेळी आयुक्त राव यांची भेट घेऊन कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय ठाणेमार्फत मधमाशा पालन उद्योग वाढीचं काम करण्यात येत आहे। शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मधाचं गाव निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात समितीची प्रथम बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती। त्यानुसार जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांच्या अध्यक्षतेखाली मधाचं गाव समितीची प्रथम सभा संपन्न झाली।
या सभेत कल्याण तालुक्यातील पोई गावाबाबत चर्चा झाली। या गावास विविध शासकीय पारितोषिकं मिळाली असून परिसरात फुलवर्गीय पिके आणि जंगल मोठ्या प्रमाणात असून या गावात भात शेती, भाजीपाला, फूल शेती तसंच जंगल असून मध उद्योगास अनुकूल वातावरणाबाबत चर्चा करण्यात आली। लोकसहभाग मिळवून या गावाची निवड करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आणि या गावचा कृती आराखडा योजनेप्रमाणे करावा असेही निर्देश दिले। या योजनेमुळे पोई गावास मधाचं गाव दर्जा प्राप्त झाल्यामुळे या गावात पायाभूत सुविधा, मध उद्योगाचे प्रचार प्रसिद्धीचे माहितीचे दालन, मध प्रक्रिया केंद्र, सामूहिक मधुबन, मधाच्या गावाचा ब्रँड आदी सुविधा तयार करून पर्यटन पूरक उद्योग उभारणी होणार आहे। तसंच शेतीस जोडधंदा मिळून शेती उत्पादनात परागीभवनामुळे वाढ होऊन आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मिती या उपक्रमामुळे होणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांनी दिली। कल्याण तालुक्यातील डायघर येथील भागात नागरिक कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहेत। याविषयी त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं हत्यारही उपसलं होतं। मात्र संवेदनशील जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी त्यांच्या या प्रश्नाबाबत चर्चेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रमोद पाटील यांच्यासह नागरिकांना आमंत्रित केलं होतं। यावेळी आमदार प्रमोद पाटील यांनी तेथील समस्यांचा पाढा वाचला। बहुतांश समस्या या त्या परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या या बाबतीत होत्या। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे विषय अतिशय गांभीर्याने घेण्याचं सूचित केलं। तसंच या परिसरातील कचरा तात्काळ हटवावा, त्या कचऱ्यावर आवश्यक ती प्रक्रिया करावी, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीनं कराव्यात, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। याविषयी तेथील नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचीही मागणी केली। ही मागणी तात्काळ मान्य करत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी तिथे कृत्रिम तलावाची लगेचच उभारणी करण्यात येईल असं आश्वासित केलं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप, तात्काळ सेवा वगळता सर्व सेवा ठप्प। ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळामुळे आतापर्यंत 916 तरुण तरुणींच्या जीवनात नवी पहाट आणि जिल्ह्यात पहिले मधाचे गाव म्हणून कल्याण तालुक्यातील पोई या गावास मान्यता। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।